सोलापुरातील चौपाड येथील नवजवान गल्लीत श्री पिंपळा मारुती मंदिर ट्रस्टच्या वतीनं श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। सोलापुरातील चौपाड येथील नवजवान गल्लीत श्री पिंपळा मारुती मंदिर ट्रस्टच्या वतीनं श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। दुपारी 12 वाजता गुलालाचा कार्यक्रम झाला। यावेळी नगरसेवक अमोल शिंदे, संकेत पिसे, डॉक्टर मिलिंद हिंगमिरे आणि सागर पिसे यांच्या हस्ते पूजा आणि आरती करण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रकाश अवस्थी, शहाजी शिंदे, धनंजय पाटील आणि बबन शिंदे या ज्येष्ठ सदस्यांचं सहकार्य लाभलं। देवीदास शिंदे, विजयोप्पा शिंदे, अरविंद मुटकुळे, करण लोळगे आणि इतर कार्यकर्त्यांनी सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले। यावेळी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। भक्तिमय वातावरणात सुमारे 4000 स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या धार्मिक कार्यामुळे परिसरात उत्साहाचं आणि मांगल्याचं वातावरण पाहायला मिळालं। दरवर्षीप्रमाणे यंदाचं 13वं वर्ष आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांची 148 पुण्यतिथी भक्तिभावाने साजरी झालेली आहे। दुपारी 12 वाजता गुलाल पडल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे। दरवर्षी जवळजवळ 4-5 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात आणि अन्नदाते देतात भरपूर जण। सगळ्यांचं सहकार्याचं मिळून असं कार्यक्रम पार पडत आहे। मंडळाचे सगळे कार्यकर्ते सगळे असतात, सगळेजण महिला आणि लहान मुलं सगळे मिळून आम्ही सगळेजण सहकार्य करून हे कार्य पार पडतो। नमस्कार, मी अतुल मोकाशी लोकमत येथे कार्यरत असतो। गेल्या वर्षी मी सोलापूरला आलो। 2 वर्षापासून मी ते सोलापूरमध्ये स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी बघतो। परंतु मला आजतागत नवजवान मित्रमंडळामध्ये जो हा कार्यक्रम होतो, अति उर्ष उल्हास याच्याने जो कार्यक्रम होतो, संपूर्ण सोलापूरमध्ये असा कुठे कार्यक्रम होत असेल असं मला तरी वाटत नाही। इथे सगळे वृद्ध, लहान मुलं, तरुण सगळे आपल्या आत्मीयतेने सगळे झटत असतात। इथे स्वामी समर्थांची 148वी पुण्यतिथी साजरी होत आहे। त्यानिमित्त नवजवान गल्ली पिंपळा मारुती युवक मंडळ यांच्यामार्फत श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान या माध्यमातून गेले 13 वर्ष आम्ही सलग 4 ते 5 हजार लोकांचा अन्न भोजनाचा महाप्रसादाचा असं इथं आयोजन असतं। यामध्ये सर्व महिला, पुरुष, लहान मुलं, वृद्ध, परत तसे आमचे अनुभवी जे ज्येष्ठ नागरिक आहेत, आमचे सल्लागार आहेत, आम्ही सर्वजण मिळून हा म्हणजे हे महाराजांचा उत्सव पार पाडत असतो।